जळगाव लोकसभा मतदारसंघात जाहीर झालेली उमेदवारी रद्द करण्याची नामुष्की भाजपावर ओढवली आहे। भाजपाने विधान परिषद आमदार स्मिता वाघ यांच्याऐवजी चाळीसगावचे भाजपा आमदार उन्मेष पाटील यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे। उन्मेष पाटील यांनी भाजपाकडून एबी फॉर्म तसंच उमेदवार बदलासंदर्भात पक्षाच्या प्रतिज्ञापत्रासह उमेदवारी अर्ज दाखल केला। स्मिता वाघ यांच्या उमेदवारीनंतर भाजपात नाराजांची मोठी फौज पुढे आली होती। त्यात विद्यमान भाजपा खासदार एटी पाटील, अमळनेरचे भाजपा सहयोगी आमदार शिरीष चौधरी यांनी बंडाचा पवित्रा घेतला होता। यामुळे पक्षाने ऐनवेळी स्मिता वाघ यांच्या उमेदवारीचा पत्ता कापून उन्मेष पाटील यांना भाजपाकडून उमेदवारी दिली आहे। आमदार उन्मेष पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला। यावेळी उमेदवारी कापल्याने नाराज असलेल्या स्मिता वाघ जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाल्या होत्या। पक्षाने आदेश दिला तर आपण उन्मेष पाटील यांच्यासोबत काम करू असं स्मिता वाघ म्हणाल्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतला सक्षम राष्ट्र घडवण्यासाठी जळगाव लोकसभेतला त्या ठिकाणी एक शिलेदार त्या ठिकाणी मोदी साहेबांच्या सोबत असेल, हा विश्वास त्या सगळ्या आदर्श विचारातून मी व्यक्त करतो। 15 वर्ष MK अण्णा जेव्हा लोकसभेला उभे होते तेव्हाही मी काम केलं आहे। त्याच्यानंतर एटी नाना पाटील साहेब आले 10 वर्ष, त्यांच्यासाठी मी काम केले। 4 वर्षापूर्वी उन्मेशदादा पाटील यांचा भाजपात प्रवेश झाला, आता ते उभे आहेत, तर पार्टीने मला आदेश दिला तर मी काम करेन।